ऐन उन्हाळ्यात चंद्रपूर शहरातील सुमित्र नगर भागातील नागरिकांची पेयजलासाठी वणवण होत आहे। 3 वर्षांपासून अमृत पाणी पुरवठा योजना प्रारंभ झाल्यानंतरही सुमित्र नगर भाग जलवाहिनी जोडणीपासून वंचित आहे। समस्या निवारणासाठी नागरिकांनी संतप्त होत ताडोबाला जाणारा मार्ग रोखला। मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला। मनपा आणि पोलीस प्रशासनाने पुढील 10 दिवसात सुमित्र नगर भागात पाणी पुरवठा नियमित करण्याचे आश्वासन दिले। मात्र संतप्त नागरिकांनी आंदोलन मागे घ्यायला नकार दिल्यावर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलं। सुमित्र नगर परिसरात पाणी पुरवठा नियमित न झाल्यास महापालिका कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा आंदोलक नागरिकांनी दिला आहे। या संदर्भात माजी नगरसेवक सुभाष कासनकोटीवार यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया जाणून घेऊयात। आज सुमित्रनगर बस्ती ही गरीब बस्ती आहे। चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनमध्ये कामगार म्हणून बिचारे काम करतात आणि जेव्हा 5 वाजता घरी येतात तेव्हा सायकलला डबे लावून पाणी आणावं लागते। 3 एप्रिल 2021 ला अमृत पाणी पुरवठ्याचे उद्घाटन केलं, पण 3 वर्षामध्ये घरामध्ये एक बूंद पाणी नाही आलं। काल आमचे अधिकारी आले, उपायुक्त साहेब आले, सर्वांनी त्या सुमित्र वस्तीमध्ये फिरले। जेव्हा ते फिरले तेव्हा त्यांना विदारक परिस्थिती लक्षात आली, या वस्तीमध्ये अमृत पाणी पोहोचलंच नाही। आम्ही वारंवार विनंती केली, कंत्राटदार पळून गेला। आम्ही नेहमी सांगायचो, ते सांगायचे पाईपचा ट्रक यायचा आहे, काम करून देतो। पाईपलाईन टाकली, कनेक्शन दिले, पण जोडलं नाही। अशा परिस्थितीमध्ये आज आमच्यासोबत कोणताही पर्याय नव्हता। आज हे सुमित्रनगर वस्तीतल्या गरीब महिला आज रस्त्यावर आल्या आणि या आंदोलनाशिवाय आमच्याजवळ कोणताही प्रस्ताव नव्हता। आणि आज या आंदोलनामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी बोरीकर साहेब आले, त्यांनी लेखी उत्तर दिलं की आम्ही 10 दिवसामध्ये पाणी पोहोचवून देऊ म्हणून। पण आज सकाळी 8 वाजता महानगरपालिकेचे अधिकारी आले, वॉटर सप्लाय डिपार्टमेंटचे, त्यांनी पाणी सोडण्याचा प्रयत्न केला। आज 50% पाणी सुमित्रनगरच्या प्रत्येक घरात पोहोचलं आणि हा विशेष म्हणजे पूर्ण अधिकारी आणि येथील कर्मचाऱ्यांनी केलेला घोळ होता। आज हे आंदोलन माझ्या माता भगिनींनी केलं, या वार्डातल्या नागरिकांनी केलं। नागरिकांच्या आंदोलनामध्ये आम्ही उतरलो आणि जेव्हा हा हाहाकार माजला, आंदोलन केलं, तेव्हा या आंदोलनाला यश मिळालं। हे खरं यश या माझ्या वार्डातल्या नागरिकांना आहे। पण मी महानगरपालिकेला चेतावणी देतो, यानंतर जनतेची फसवणूक कराल तुम्हाला सोडणार नाही। आता दुर्गापूर रस्ता बंद केला, ताडोबा रस्ता बंद केला, पण यानंतर महानगरपालिकेत येऊन महानगरपालिकेला आम्ही लॉक लावू, महानगरपालिकेच्या समोर आंदोलन करू, अशी मी आज महानगरपालिकेला चेतावणी देतो।